नमस्कार मित्रांनो, मी आदी गाडगे मित्रांनो आपले स्वागत करतो मराठी डेस्क या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आधारला बँक सीडिंग कशी केलेली आहे का ते आपण कसे चेक करू शकतो हे आज आपण आधारच्या वेबसाईटवरून चेक करणार आहे। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तर ही जी प्रोसेस आहे ती आपण मोबाईलमध्येही करू शकता आणि कम्प्युटरमध्येही करू शकता। तर आपण आज कम्प्युटरमध्ये पाहणार आहोत। सेम प्रोसेस मोबाईलमध्येही करू शकता। त्यासाठी मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये क्रोम ओपन करून गुगल सर्च करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये माय आधार असं सर्च करायचं आहे, माय आधार कार्ड। माय आधार कार्ड सर्च केल्यानंतर माय आधार या वेबसाईट जी येईल त्यावरती क्लिक करायचं आहे। माय आधार वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल। तर मित्रांनो, अशी एक विंडो ओपन होईल। त्याच्यामध्ये आपण इथं माय आधार दिसत असेल तुम्हाला ब्ल्यू लिंकमध्ये, ब्ल्यू लाईनमध्ये, याच्यामध्ये इथे तुम्हाला गेट आधार मध्ये सेकंड ऑप्शन आहे चेक आधार स्टेटस। चेक आधार स्टेटस वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर इथे लॉग इनचा ऑप्शन विचारेल, तिथे लॉग इन वरती क्लिक करायचं आहे आपल्याला। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। मोबाईलमध्ये ओटीपी येईल तो एंटर करून। तर इथं आता मोबाईलच्या इथं आधार नंबर विचारता आहे, तर आधार नंबर टाकून घ्या तुमचा जो असेल तो, आणि त्याच्या खाली कॅप्चा एंटर करून घ्यायचा आहे। जो तुमचा तिथं कॅप्चा दिसत असेल तो कॅप्चा इथं एंटर करून घ्यायचा आहे। सेम प्रोसेस तुम्ही मोबाईलमध्येही करू शकता, असं सेम प्रोसेस आहे। त्याच्यानंतर लॉग इन विथ ओटीपी वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन वर ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या नंबरला जो आधार लिंक असेल, मोबाईलला जो आधार असेल मोबाईल नंबर, त्याच्यावरती तुम्हाला एक ओटीपी जाईल, तो ओटीपी इथं एंटर करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सिम्पली लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या आधारमध्ये लॉग इन होऊन जाल। असं तुम्ही तुमच्या आधारमध्ये ओटीपी टाकल्यानंतर असं तुम्हाला इंटरफेस दिसेल। इथं तुमची आधारची डिटेल पूर्ण दिसेल। त्याच्यानंतर आता आपल्याला आधार सीडिंग आहे का नाही, म्हणजे बँक आधारमध्ये कोणती लिंक आहे चेक करायचं आहे। तर त्याच्यासाठी इथे बघा तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस वरती दिसत असेल, त्याच्यावरती ह्या ॲरोवरती क्लिक करा। ॲरोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला दिसत असेल की तुमची बँक कोणती आधारला लिंक आहे हे इथं तुम्हाला दिसत, आणि ते लिंक बँक कोणती आहे आणि ते तुमचा आधार नंबर दिसेल, ती ऍक्टिव्ह आहे का नाही। तर इनऍक्टिव्ह किंवा ऍक्टिव्ह दिसत असेल, जर ऍक्टिव्ह असेल तर काही प्रॉब्लेम नाही। इनऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला त्या संबंधित बँकेत जाऊन त्यांना एकदा ऍक्टिव्ह करण्यास सांगावं लागेल, किंवा तुम्हाला दुसऱ्या कोणत्या बँकेत जाऊन तुमची दुसरी बँक असेल तर ती तुम्हाला सीडिंग करून घ्यावं लागेल, आणि त्याची लास्ट अपडेट कधी केलेली आहे ते पण तुम्हाला इथं डेट दिसत असेल। तर ह्या बँकेचा आधारला सीडिंग असण्याचा हाच फायदा आहे की जो गव्हर्नमेंट कडून आपल्याला जो आता फंड येतो किंवा आपल्याला जो काही गव्हर्नमेंट पैसे पाठवते ते डायरेक्टली डीबीटीच्या माध्यमातून ह्या आपल्याला अकाउंटवरती पैसे जमा होणार आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा। काही अडचण असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।